150. हे अनब्रेकेबल वॉशेबल अनब्रेकेबल आणि वॉशेबल आहे. हां, पाण्याखाली तुम्ही धुवू शकता. भांडी कशी धुतो ते आपण खराब नाही होणार? नाही नाही ते नाही ते ते नाही. असेल ते खराब होतं. 250 आहे हे. इथे ना या दुकानामध्ये हंस इतके सुंदर होते. खूप छान छान डिझाईनचे हंस असू दे, हत्ती आणि सगळ्याच वस्तू खूप छान आणि ब्रँडेड होत्या. पण महागही तशाच होत्या. तर त्यामुळे मी इथे काही घेतलेलं नाही आहे, फक्त पाहून घेतलं. जेव्हा मी माझ्या घरामध्ये फर्निचर करेल ना छानपैकी, मग तेव्हा मी इथे नक्की येईल आणि इथल्या काही वस्तू घेऊन जाईल घरी. आणि हे जे आहेत ना प्रतिका, हे 4000ला जोडी आहे. मस्त आहे. असं म्हणतात की लाफिंग बुद्धा आणि हत्ती, हंस भरपूर अशा वस्तू आहेत ज्या ना वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये राहणं खूप चांगलं आहे. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. तर या सिंगलच आहे बघ. वैदू हे सो बेटा. बापरे किती बारीक काम आहे. आणि ते बांगडीचं 350. हे बेटा फुटपाथवरती जे चप्पल शूज आहेत ना ते 200 ते 250 रुपयाला होते. आणि या दुकानामध्ये इतके सुंदर शूज आहेत ना, 200पासून सुरुवात आहे शूजची ते 350पर्यंत आहेत. या सगळेच इथे जे ठेवलेले आहे शूज ते सगळेच. आणि हे जे चप्पल आहे हे 500 रुपयाला आहे. याच मार्केटमध्ये आम्ही संध्याकाळी आलेलो. त्यानंतर मग त्या दिवशी अर्धीच शॉपिंग झालेली आणि एवढं काही जास्त पाहायला देखील मिळालं नाही. भूकही लागली होती आणि जेवायला जायचं होतं. त्यानंतर दुकानही बंद झाले. तर त्यामुळे आम्ही सकाळी आलेलो. मी आणि प्रतिका आम्ही दोघीच आलेलो आणि इथे पाहत होतो की मला वेस्टर्न काही भेटलं छान ड्रेसेस तर घेता येतील. तर एवढे काही स्पेशल असे ड्रेस नव्हते इथे. हा एक मला आवडलेला आणि त्याचा रेट देखील 850 रुपये होता. आणि पैशाच्या प्राईजनुसार कपडा तो व्यवस्थित वाटत नव्हता मला, त्यामुळे मी ते घेतला नाही. आणि एवढं काही स्पेशल मला इथे छान ड्रेस वाटले नाही, त्यामुळे मी ड्रेस वगैरे काही घेतले नाही. आणि इथे जे आहेत हेअर बेल्ट्स हे देखील रात्रीचाच व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मला माहीत नाही मी तुमच्यासोबत शेअर केला का नाही, पण इथून खूप छान छान ना हेअर बेल्ट होते, रबर्स देखील होते छान छान. तर मी त्यामधनं एक हेअर बेल्ट घेतलेला आहे आणि इथून आम्ही निघालोत. आणि हा देखील व्हिडिओ जो हॅलो. ते 800 रुपये. कमी म्हणजे किती गाव? नाही मॅडम कमीची सिस्टीम. ती व्हाईटवाली कितीला? तुझी वाटमध्ये ही 500 550. व्हाईट वरची ना, वरची. 550. पण क्वालिटी खूप छान आहे ना इथल्या चप्पलची. आपल्या तिकडे नाही. म्हणतात मॅडम. हा म्हणून आमच्या तिकडे बघा. छोटा नंबर पाहिजे तुम्ही असं येणार नाही येणार नाही, परफेक्ट होते मॅडम. त्याला नाही, खूप सुंदर आहे प्रतिका. आणि कंपनीचाच असतो ना, सगळेच आवडायला तुला. कंपनीचा येणार असतो त्यामुळे परफेक्ट बसतो आणि पायाला सॉफ्ट राहणार. 550ला. बघूया तुला अजून आवडलं. देऊया. एक मिनिट मला घालू मग. मला माझे बाय शूटिंग बरोबर 550. आवडली तू घेऊन टाक. मला तर खूप आवडली. मोठी मोठी देऊ का ह्याच्यामध्ये?
वाव वहिनी, याची काय प्राइस आहे? हे छान आहे. पूर्ण मार्केट आम्ही खूप फिरलो आणि सगळं म्हणजे बहुतेक पाहिलो आम्ही जास्त वस्तू वगैरे. खूप छान छान देखील होत्या आणि रिजनेबल प्राईजमध्ये होत्या. आणि इथे जे चप्पल खालती जो बसलेला माणूस आहे, तर तिथे जे चप्पल आहेत ना, तिथं फक्त 200 ते 250 एवढंच प्राईजचे चप्पल्स आहेत आणि खूप छान छान चप्पल्स आहेत. इथे देखील तुम्ही घेऊ शकता आणि इथे आम्ही घेतलेलो आहोत. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे एक स्पेशल असा व्हिडिओ शॉपिंगचाच मी तुम्हाला दाखवणार आहे, की जेणेकरून ना आम्ही काय काय शॉपिंग केली आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर यासाठी जी आम्ही शॉपिंग केली आहे, इथे आत्ता वस्तू घेत आहे, तर त्या वस्तू मी तुम्हाला आत्ता दाखवत नाही आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर फक्त आणि फक्त मी इथे काय काय म्हणजे दुकानामध्ये काय काय आहे तर हेच दाखवत आहे. इथे देखील चप्पल जे आहेत ना, खूप छान छान होत्या, पण आम्हाला घ्यायच्या नव्हत्या म्हणून आम्ही काही रेट पण विचारलेले नाही आहे इथे. इथे जे हँडबॅग वगैरे आहेत ना, ह्यांची देखील क्वालिटी ना अप्रतिम आहे, खूप छान आहे. आणि लेदरच्या वगैरे ज्या असतात ना, तशा देखील खूप छान बॅग इथं आहेत आणि रिजनेबल प्राईसमध्ये आहे. ह्याच जर बॅग आपण आपल्या इकडे मार्केटमध्ये जर पाहायला गेलं, इथे 1000-1500ला आहे वहिनी, आणि आपल्या इकडे म्हणजे वहिनी. 1000-1000च्या वरच जातील ह्या बॅग. पण मला घ्यायची नव्हती, त्यामुळे मी इथे काही लेदरची बॅग वगैरे घेतली नाही. पुढे जर गरज पडली तर कधीतरी घेता येईल. आणि जास्त देखील महाबळेश्वर हे दूर नाही आहे, नवी मुंबईपासनं 5 ते 4 तासाचंच अंतर आहे. तर जाऊ शकतो कधीही, जेव्हा हवं तेव्हा आपण जाऊ शकतो, असं आहे. तर इथे ना वेस्टर्न मला ड्रेस पाहायचे होते, तर इथे देखील आम्ही गेलेलो वेस्टर्न पाहण्यासाठी. तर त्यांनी सांगितलेलं वरती आहे दुकान, तर ते वरती तुम्ही जाऊन पाहू शकता. तर तिथं गेलेलो, पण तिथे देखील मला काही असं व्यवस्थित असं वाटले नाही, मला आवडीचा एकही वाटला नाही. दुकानामध्ये पटापट आम्ही फिरून फिरून आलो, पाहिल्या काही वस्तू आणि काही ड्रेसेस आणि आलो परत. कारण की इथे ना ब्रँडेड वगैरे असं काही नव्हते आणि खूपच लो क्वालिटीचे वाटले. तर त्यामुळे आम्ही असंच नजर फिरवली आणि इथून देखील निघून आलोत. खूप मोठं दुकान होतं इथे. तुम्ही पाहू शकताय की असं लाईन जे आहेत ना कपड्याच्या, 1 2 3 4 7 तरी लाईन होत्या. एवढे कपडे इथं खूप जास्त होते, पण एवढी काही छान अशी क्वालिटी नाही. यामध्ये ना असं 1-2 देखील असं खूप छान आहे असं वाटलं नाही मला, त्यामुळे एकही नाही घेतला आम्ही. इथे बॅग जे आहेत ना खूप सुंदर होत्या, लेदर वगैरे खूप छान होतं. याचं प्राईस एवढी नव्हती, ठीकठाक होती, पण बॅगचं जास्त यूज होत नाही. मग उगाचच पैसे वेस्ट कशाला घ्यायचं आणि कपाटामध्ये असंच ठेवून टाकायचं, म्हणजे ते पैसे जे आहेत ना आपले गुंतून जातील त्या वस्तूमध्ये आणि त्या वस्तूचा वापरही होणार नाही. त्यामुळं मी काही घेतल्या नाही त्या वस्तू. आणि इथे जे आहे ना हे देखील स्वेटर नाही, असे टी शर्ट ना प्रतीकाला थोडेसं आवडत होते, त्यामुळे ती पाहत होती, पण एवढी काही क्वालिटी छान नाही वाटली. तर ती विचारली मला, पण मी म्हणलं नको, घेतलं असं दुकानामधनं छान घे, ब्रँडेडच. कारण नाही आवडलं? आवडलं, नेक्स्ट टाइम घेतो. हां घे. नेक्स्ट टाइम घेतो. नाही आवडला? आवडलं. इथे स्ट्रॉबेरीची बॅग, पिलो आणि ह्या पर्स होत्या, खूप छान होत्या.